मित्रांनो, आज आपण अशा एका शब्दाबद्दल बोलणार आहोत ज्याच्या मागे पूर्ण जग धावत आहे. तो शब्द आहे सक्सेस. हे सगळ्यांनाच हवंय. सगळ्यांना श्रीमंत व्हायचंय, सगळ्यांना नाव कमवायचंय, सगळ्यांना तीच लाईफस्टाईल हवीये जी इंस्टाग्रामच्या रील्समध्ये दिसते. पण जेव्हा त्या किमतीची वेळ येते, जी यशासाठी मोजावी लागते, तेव्हा 99% लोक मागे हटतात. माहित आहे का? कारण त्यांना वाटतं की यश म्हणजे एखादी लॉटरी आहे जी एका दिवशी लागेल. पण खरं तर हे आहे की यश ही कोणती लॉटरी नाही. यश हे एक युद्धभूमी आहे आणि इथे तोच टिकतो ज्याच्यामध्ये लढण्याची ताकद असते. तुम्ही म्हणता की नशीब साथ देत नाहीये. मी म्हणतो नशीब त्यांचीच साथ देतं जे आधी स्वतःची साथ देतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही मिडल क्लास आहात आणि तुम्हाला आळस येत असेल, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या डोळ्यांतील ती आशा पाहिलेली नाही, जी त्यांनी तुमच्यासाठी वर्षानुवर्ष जपून ठेवली आहे. कसे झोपू शकता तुम्ही एवढ्या उशिरापर्यंत? कसे पाहू शकता तासनतास ते फालतू व्हिडिओज? काय तुमचं आयुष्य फक्त एवढंच आहे का? सकाळी उठायचं, तयार व्हायचं, दुसऱ्या कोणाच्या स्वप्नांसाठी काम करायचं आणि रात्री थकून झोपून जायचं? नाही. तुम्ही यासाठी जन्माला आलेले नाही आहात. यशाचे 3 मोठे नियम आहेत, जे आज तुम्हाला तुमच्या मनात आणि डोक्यात पक्के बसवून घ्यावे लागतील. नियम क्रमांक 1. तुमचे प्लॅन्स शांत ठेवा. जगाला सांगू नका की तुम्ही काय करणार आहात. आपल्या खोलीत बंद व्हा. दिवस रात्र एक करा. तुमच्या कामानं धुमाकूळ घातला पाहिजे, तुमच्या जिभेनं नाही. जेव्हा लोक विचारू लागतील की भावा तू कुठे गायब आहेस, तेव्हा समजून जा की तुम्ही योग्य रस्त्यावर आहात. नियम क्रमांक 2. वेडे व्हा. सामान्य राहू नका. सामान्य लोक नेहमी सुरक्षित खेळतात. एवढं मिळालं ना मग खूप झालं. पण यश त्यांनाच मिळतं जे वेडे असतात, ज्यांना आपल्या स्वप्नांशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. त्यांच्यासाठी त्यांचं ध्येय हा त्यांचा श्वास बनून जातो. नियम क्रमांक 3. वेदना सहन करायला शिका. त्रास होईल, रडूही येईल. लोक तुमची चेष्टा करतील. घरचे म्हणतील की बेटा काहीतरी काम कर. पण लक्षात ठेवा, जेव्हा लोखंड तापतं ना, तेव्हाच त्याची तलवार बनते. जर तुम्ही आज वेदना सहन करू शकत नसाल, तर उद्याच्या आनंदाची अपेक्षा करू नका. आज स्वतःला एक प्रश्न विचारा. मी आज जे काही करत आहे, ते मला उद्या तिथे घेऊन जाईल का, जिथे मला पोचायचंय? जर उत्तर नाही असेल, तर आत्ताच्या आता बदला. उद्यापासून नाही, आजपासून आणि आत्तापासूनच बहाणे बनवणं बंद करा. पैसे नाहीयेत, वेळ नाहीये, नशीब खराब आहे, ही सगळी कमजोर लोकांची लक्षणं आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, नशिबात न लिहिणं ही वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही प्रयत्नच केले नाहीत, ही तर चुकीची गोष्ट आहे. उठा, मेहनत करा आणि जगाला दाखवून द्या की तुम्ही कोणत्या मातीचे बनले आहात. कारण एक दिवस जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल ना, तेव्हा तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे की तुम्ही एका योद्ध्यासारखी लढाई लढलात. यश ही कोणती पायरी नाही. यश हा एक प्रवास आहे आणि या प्रवासाचं पहिलं पाऊल आहे स्वतःवर विश्वास. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल, तर पूर्ण ब्रह्मांड तुम्हाला जिंकवून देण्यासाठी कामाला लागेल. तर मग तुम्ही तयार आहात का? कमेंटमध्ये लिहा, आय एम रेडी. आणि आजपासूनच आपल्या स्वप्नांचा पाठलाग करायला सुरुवात करा. आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या उद्योजक गाथा या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, स्वतःमध्ये प्रगती करत रहा. धन्यवाद.